जगात भारी भारी पंढरीची वारी, सान थोर भेद नाही, सार पालखीचे भोई, जाऊ विठोबाच्या दारी, जगात भारी भारी पंढरीची वारी. जगात भारी भारी पंढरीची वारी, सान थोर भेद नाही, सारे पालखीचे भोई, जाऊ विठोबाचे दारी, जगात भारी भारी. विठू माय बाप धनी करू तयाची चाकरी, त्याच्या गजरा वाचुनी गोड लागना भाकरी, त्याच्या गजरा वाचुनी गोड लागना भाकरी. आपलं ताट भरलंय तर आपल्या ताटातली भाकरी दुसऱ्या ताटामध्ये द्यायची, ह्याची वेळ आलेली कळलं पाहिजे आपल्याला. ह्या गाण्यातून कुठेतरी हे आलं पाहिजे की ही जी मंडळी जाते त्यांचा भाबडेपणा, निरागसपणा आणि त्यांच्या मनातल्या भावना. कितीशे वर्षांची परंपरा आहे, ज्ञानेश्वर माऊलींपासून ही चालत आलेली परंपरा आहे आणि ती अव्याहतपणे चालू आहे. काय महाराष्ट्र आहे आपला. मंडळी, जगात भारी पंढरीची वारी हे गाणं नुकतंच लॉन्च झालेलं आहे. फक्त अर्धा तास झालं आणि युट्यूबवर हे गाणं तुम्ही आता पाहू शकता. आणि मी आता भेटते या गाण्याचे निर्माते संदीप पाठक यांना. आपण याआधी सुद्धा यांना भेटलेलो आहोत आपलं महानगर आणि माय महानगरच्या कार्यक्रमामध्ये. सर, आता एका वेगळ्या रूपात आम्ही तुम्हाला बघतोय. वऱ्हाड निघाले लंडनला हे पात्र आणि ही एक पात्री नाटक तुम्ही सादर केलं होतं त्यावेळी. आता पूर्ण वेगळ्या वेशात तुम्ही दिसताय, पण ती जी एनर्जी आहे ना तशीच वाटते. काय सांगाल. ती वारकऱ्यांची एनर्जी आहे, वारीची एनर्जी. आणि खरंच तुम्ही सुद्धा वारीमध्ये गेल्यानंतर ती एनर्जी आयुष्यभर पुरेल तुम्हाला, इतकी एनर्जी. कारण आपल्यापेक्षा वयस्कर जे आहेत, आई वडिलांच्या, आजी आजोबांच्या वयाची माणसं सुद्धा ज्या तन्मयतेनं, ज्या श्रद्धेनं वारी करतात, चालतात, ऊन वारा पाऊस हे बेभान होऊन विठ्ठल प्रेमापोटी आकर्षित होतात पांडुरंगाकडे. तर मला असं वाटतं की ते तुम्ही बघितलं ना तर तुम्हालाही एनर्जी. निश्चितच सर, आम्ही युट्यूबला आजही बघतो की जी पंढरीची वारी तुम्ही कव्हर केली त्यामध्ये, आणि त्याचबरोबर आता या गाण्यात सुद्धा काही क्षण असे टिपले गेलेत की माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं. आणि हे कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल असंच दृश्य आहे. पण हे सगळं करत असताना आपण एखादी घटना बघत असतो किंवा करत असताना काही गोष्टी आपण नमूद करतो की हे माझ्या आयुष्यात हवं. असं वारीतून कोणत्या गोष्टी तुम्ही अवलंबल्या आहेत. वारकऱ्यांमध्ये ना एक असं आहे की त्यांची छोटी पिशवी असते, त्यांच्याकडे एक जोडीच कपडा असतो, बरोबर आहे. गाठीशी 200-300 रुपये असतात. मला त्यांच्याकडे बघून, त्यांच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतं की ह्यांच्यासारखं स्मितहास्य, स्माईल किंवा समाधान माझ्या चेहऱ्यावर का नाही. माझ्या तर बँकेत पैसे आहेत, वॉर्डरोब भरलेले, गाडी आहे, एसी आहे, घरात एसी, तरी का नाही. ती जे समाधान आहे ना, मला असं वाटतं की त्याचा शोध माणसाने घेतला पाहिजे. आपण पैसा, प्रसिद्धी आणि ह्याच्यामध्ये ना समाधानासाठी एक शांतता लागते, समाधान लागतं. जे मिळालंय आपल्या ताटामध्ये ते बजून खाणं ज्याला म्हणतो आपण, की शांतपणे, की हे माझ्या वाट्याचं आहे, एवढंच आहे, ह्याच्यात आनंद मानायचा. पण एम मोठा आहे, पण समाधानी असं. मला असं वाटतं की समाधानी असणं फार महत्त्वाचं. इतक्या वारकऱ्यांना संतुष्ट असणं वेगळं आणि समाधानी असणं वेगळं. बरोबर. हे समाधान वारीत तुम्ही अनुभवलं आहात, पण या सर्व वारकऱ्यांसाठी इतकं छान तुम्ही अनुभवल्यानंतर काय करावं असं वाटतं. वारकऱ्यांसाठी आता तरी माझ्या डोक्यामध्ये असं काही विशिष्ट काही हे नाहीये, पण चांगल्या प्रकारच्या राहुट्या असतील, अजून आहेतच, पण चांगल्या प्रकारच्या किंवा मोबाईल टॉयलेट्सची संख्या अजून वाढावी, किंवा त्यांना चांगल्या प्रकारचं काय ठिकठिकाणी भाकरी, झुणका असं मिळालं. खरं तर ह्याची भरपूर सोय वारकऱ्यांची आहे, पण माझ्याकडनं मला असं वाटतं की आपल्याकडनंही काहीतरी आपण ते दिलं पाहिजे. का वाटलं सर, वारी सुरू करतानाच, म्हणजे गेली कित्येक वर्ष तुम्ही वारी करताय, पण सुरुवातीची पहिली वारी आणि ते पहिलं पाऊल पंढरपूरकडे जाताना काय कल्पना होती किंवा काय क्षण होता. माहितीच नव्हतं काय होणार आहे, काय घडणार आहे, कसं असणार आहे. त्याच्यामुळे पहिली वारी माझी अशी अवाक होण्यामध्ये गेली की बाप रे, हे काय, अवाक झालो होतो. दुसरी वारी मी समजून घेतली, मग तिसऱ्या वारीनंतर कळायला लागलं की अरे बाप रे, हे किती मोठं आहे, कितीशे वर्षांची परंपरा आहे. ज्ञानेश्वर माऊलींपासून ही चालत आलेली परंपरा आहे आणि ती अव्याहतपणे चालू आहे. काय महाराष्ट्र आहे आपला. त्या दिवशी असं वाटलं की आपण महाराष्ट्र समजून घेत नाही, आपण शहरांपुरते मर्यादित राहतो, आपण मॉल केंद्रित झालेलो आहे. आपला महाराष्ट्र नद्यांचा आहे, गड किल्ल्यांचा आहे, वारीचा आहे, मंदिरांचा आहे. महाराष्ट्र परंपरा आहे, गाण्यांचा आहे, अभंग, गवळण, तमाशा, लावणी, वाद्यांचा आहे, मृदुंग, तबला, पखवाज, बाबा बाबा किती सांगू, तुंतुन, ढोलक, ढोलकी. या गाण्यातल्या आवडत्या कुठल्या ओळी आहेत तुमच्या. एक तर सान थोर भेद नाही, सारे पालखीचे भोई. आणि
त्याच्या गजरा वाचुनी गोड लागणं भाकरी. एक गाण्यात एक क्षण असा आहे की त्याच्या आपण विसरलोय हा. की जेवताना वारकरी असं करतात, पहिला घास घेताना म्हणजे तुझ्यामुळे बरं का हे हातातोंडाची गाठ तुझ्यामुळे पडली. आपण डायरेक्ट जेवायला उभं राहून जेवतो ते. आत्ताच्या पिढीतल्या माणसाला हा गर्व कुठेतरी आहे का, मी म्हणजे राजा बाबा आणि हे सगळं काही नाही, हे कुठे वाटते का? गर्वपेक्षा पण आत्मकेंद्रित झालेलं आहे. मी माझं मला. आपल्याकडे कोट्यावधी रुपये असले तरी आपल्याला ते दुसऱ्याला द्यायचे नाहीत. 1 कोटी आहेत, कोणाकडे 10 कोटी आहेत, कोणाकडे 300 कोटी आहेत, पण त्यांना दुसऱ्याला द्यायचे नाहीत. त्यांना त्यांच्या मुलांना रेडीमेड करायचं की 7 पिढ्यांचं कमवून ठेवलंय. मग त्या मुलांना तुम्ही हे करताय, डिपेंडंट करताय. मुलांना शिक्षण द्या, त्यांच्यासाठी दर महिन्याला 10 लाख येतील ह्याची व्यवस्था कधीच करू नये. त्या मुलांना त्यांच्या पायावर उभं राहू. मी तसंच ठरवलंय. मी माझ्या मुलांना सांगितलं मी शिक्षण देणार, तुमचं तुम्ही बघा. महिन्याला 5 लाख येतील अशी व्यवस्था मी करणार नाही. गाळे घेणार नाही तुमच्यासाठी, दुकानं घेणार नाही, फ्लॅट घेऊन ठेवणार नाही. कारण मला आपलं ताट भरलंय तर आपल्या ताटातली भाकरी दुसऱ्या ताटामध्ये द्यायची ह्याची वेळ आलेली कळलं पाहिजे आपल्याला. सर, वारकरी जे आहेत बहुतेक करून शेतकरी आहेत. शेतकऱ्यांच्या मुलाचं लग्न व्हावं असा एक वारकरी आपल्याला तुमच्या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसतोय. त्याबद्दल शेतकऱ्याची भावना आणि एका वारकऱ्याची भावना याबद्दल काय सांगा? सारखीच आहे. काळा विठ्ठल काळी माती, त्यामुळे ते नातं तसंच आहे. पेरणी करतो, वारीला निघतो आणि पाऊस पडावा. पांडुरंगाकडे म्हणतो की पेरणी केली बाबा, पाऊस पडू दे, सगळ्या शेतकऱ्यांचं कल्याण होईल. शेतकऱ्यांचं कल्याण झालं की जगाचं कल्याण होतं. एक छोटासा शेवटचा प्रश्न, लहानपणीची एखादी आठवण आहे का वारीबद्दल? अभंग किंवा म्हणा घरी आपण बोलवतो सगळ्यांना मी वारकऱ्यांना. ग्रामीण भागातला असल्यामुळे आमच्या माजलगाववरनं सुद्धा अनेक जण गल्लीतली लोक वारीला जायचे, माझे आजोबा वारीला जायचे. त्याच्यामुळे ते लहानपणापासून मी बघत आलेले, ते इम्प्रेशन कुठेतरी आहे, म्हणून हा अट्टहास. निश्चितच सर, थँक्यू. प्रेक्षकांना काय सांगा? प्रेक्षकांना एवढं सांगेन की जगात भारी पंढरीची वारी ह्याचे एपिसोड्स आहेत, ते नक्की बघा. गाणं ऐका, गाणं बघा. आपल्या पुढच्या पिढीला नक्की जगात भारी पंढरीची वारी, बाप्पासोबत गप्पा, आपली लोककला, हे चॅनल माझं संदीप पाठक ऑफिशियल हे आहे, ते सबस्क्राईब आपल्या पुढच्या पिढीसाठी करा. मंडळी, जगात भारी पंढरीची वारी हे गाणं आता नुकतंच लॉन्च झालंय आणि हे गाणं लिहिलंय गुरुसरांनी. गुरुसर आतापर्यंत अनेक सुंदर आणि मनमोहक अशी गाणी तुम्ही आम्हाला दिलेली आहेत. हे गाणं लिहिताना कसं वाटलं आणि काय अनुभव होता? कसं म्हटल्यापेक्षा विठ्ठलाचं गाणं करताना नेहमीच आनंद होतो आणि ते उत्स्फूर्तपणे सुस्त आतून येतं. कारण तुमच्या आत कुठेतरी ते असतं. म्हणजे वारीला न जाता मी माऊली माऊली किंवा पंढरीची माय वगैरे, तर ते आत आलंय तो प्रवास हे. तर त्यामुळे तिथे मला अजय गोगावलेकर म्हणाला की तुला अशी गाणी लिहितात, तू खूप उत्साहात पटापट लिहितोस, कारण तुझ्या आतून ते येतं. तर ते जेव्हा आतून येतं तेव्हा फार, म्हणजे हे गाणं जवळजवळ एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी सकाळ, एवढ्या काळात फोनवर बोलून आम्ही व्हॉट्सअपवर पाठवले शब्द आहे. तर ते असं झालंय. वारीचा अनुभव अगदी लहानपणी तरी कधी आलेला का? कधीच नाही, कारण मुळात आम्ही कोकणातले असल्यामुळे तो प्रांत तिथे जाणं होतं, तसं होतच नाही. तळतो अगदी गोवा, म्हणजे याचा गाव तोच माझा, वेंगुर्ला विजयचा तालुका. तर कधी जाणं झालं नाही. आणि बाकी मी शिक्षण मुंबईतच, त्यामुळे लहानपणापासून, पण तो कनेक्ट झाला नाही. कोणी म्हणजे आजोबा बिजोबा तेव्हा जायचे असतील, पण आम्ही नाही गेलो. आणि दरवेळेस जायला पाहिजे. आणि योगायोग बघ ना, म्हणजे मी कधीही न जाता माझ्याकडनं कोणीतरी म्हटलं की अरे तुम्ही वारीला न जाता कसं काय लिहू शकता तुम्ही? तर मी म्हटलं मी तमाशालाही गेलो नव्हतो, पण चंद्राणी वाजले की 12 लिहिलं. तर म्हटलं कवी गीतकार, मग त्यांना ते इमॅजिन करणं आलं. आणि संस्कार आपल्यावर असतो भाषेचा. तुमच्या वाडवडिलांनी जे करून ठेवलंय, संत साहित्याची परंपरा आहे, तरी त्याच्यातून मिळत राहतो. हे गाणं करताना काय कल्पना होत्या सर डोक्यात? कोणती चित्र अशी फिरत होती? नाही, कल्पना काहीच नाही. वारकऱ्याचा प्रवास मांडायचा एवढंच डोक्यात होतं. कारण वारीचं गाणं न करता वारकऱ्याचं गाणं करावं, कारण तो वारकऱ्यांचा प्रवास टिकतो त्या 20-22 दिवसात. तर माऊली माऊली ह्या सगळ्या गाण्यामध्ये पंढरी विठ्ठलाचे गाणी आहेत, त्याचं वर्णन आहे. ह्या गाण्यातून कुठेतरी हे आलं पाहिजे की ही जी मंडळी जाते त्यांचा भाबडेपणा, निरागसपणा आणि त्यांच्या मनातल्या भावना, ते त्या शब्दात यावं, तेच मांडायचं प्रयत्न. एखाद्या 2 लाईन म्हणून दाखवाल का प्रेक्षकांना? जगात भारी भारी पंढरीची वारी, सान थोर भेद नाही, सारे पालखीचे बोई, जाऊ विठोबाचे दारी, जगात भारी भारी पंढरीची वारी. निश्चितच सर, खूप खूप धन्यवाद.
मंडळी, जगात भारी पंढरीची वारी हे गाणं आता तुम्ही युट्यूबवर ऐकू शकता. हे ऐकल्यानंतर जो आवाज आहे तो आवाज मनीष सरांचा आहे. सर, इतकं छान गाणं म्हटलंय तुम्ही आणि गायलात तुम्ही, आणि खरं तर प्रेक्षकांना तर आवडेलच, पण प्रत्येक वारकऱ्याची भावना टिपली गेली. कसा होता अनुभव? खूप. मी त्याच्यातून अजूनपर्यंत बाहेर पडलेलो नाहीये. ते आता लूप मध्ये माझ्या कॉन्स्टंटली चालू आहे गाणं. आणि गाण्याची प्रोसेस जेव्हा आम्ही गाणं रेकॉर्ड केले, 1 आठवडा पण नसेल झाला, जेव्हा गाणं माझ्याकडे आलं, ते गाणं इतकं चांगलं गुरु सरांनी लिहिलेलं आहे. विजय सरांचं इतकं छान म्युझिक आहे आणि संदीप सर ऑफकोर्स आहेत त्याचे प्रोड्युसर, त्याचा भाग आहे, त्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं. तर ते गाणं जेव्हा झालं रेकॉर्ड, ते हार्डली आम्ही 1-2 तासात संपून टाकलेलं गाणं, पण ते गाणं झाल्यापासून ते अजूनपर्यंत ते डोक्यातून बाहेर निघालेलं नाहीये. त्या गाण्याची ती मजा आहे. गाण्याच्या ज्यावेळी लिरिक्स तुमच्या हातात पहिल्यांदा आलेल्या त्यावेळी काय हे वाटत होतं फीलिंग्स? लिरिक्स म्हणजे आपण गुरु सरांबद्दल वेगळं काय बोलणार. त्यांच्या हातातून जे काही येते ते सगळं भारीच असतं. जसं जगात भारी पंढरीची वारी, असं मजा आहे त्या गाण्यात. जगात भारी भारी पंढरीची वारी, सान थोर भेद नाही सार पालखीचे भोई, जाऊ विठोबाच्या दारी, जगात भारी भारी पंढरीची वारी. खरंच कान तृप्त झालेत. मॅम, तुमच्याकडे येते, तुमच्या आवाजात सुद्धा आम्हाला 2 लाईन ऐकल्या. विठू माय बाप धनी करू तयाची चाकरी, त्याच्या गजरा वाचुनी गोड लागना भाकरी, त्याच्या गजरा वाचुनी गोड लागना भाकरी. थँक्यू सो मच. एखादं गाणं लिहिणं आणि त्याला संगीत देणं हे खरं तर खूप महत्वाची गोष्ट असते, जेणेकरून आपल्याला ते गुणगुणायला गाणं भाग पडतं. या गाण्याचे संगीतकार माझ्यासोबत. विजय सर, कसा होता अनुभव हा? अनुभव काय, मी मुळात भजन परंपरेतला आहे मी, त्यामुळे माझ्यासाठी हे आवडीचा विषय आहे. भजन करणं, अभंग करणं, संतांची गाणी करणं. आणि गुरुनं छान शब्द लिहिलेत, एक काहीतरी एक आपण छान चाल करू, त्याला एक छान गायक, आणि असं पण आम्ही असं या पद्धतीनं प्रेझेंट केलं गाणं. किती वेळ लागला गाणं यायला? अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये या सगळ्या गोष्टी घडल्यात, आम्ही मगाशी ऐकलं. नाही, गाणं पटकन झालं. 1 दिवसात आम्ही कम्प्लीट केलं सगळं गाणं. फार काही वेळ लागला नाही, कारण गुरु एकदा डोक्यात घेतला गुरुनं की मग तो फटाफट लिहितो, आणि त्याचा टेक्निकली तो खूप स्ट्रॉंग आहे. जितका तो गीतकार चांगला आहे, त्यामुळे सोपं गेलं आणि झालं, तयार झालं 1 दिवसात. वारी तुम्ही केले का आतापर्यंत? नाही, मी वारी केलेली नाही. पण पंढरपूरला जात? हो, पंढरपूरला गेलोय, पण वारी मी केलेली नाही. वारीचा अनुभव मी घेतलेला नाही. ते आमच्या गावात तशी परंपरा आहे की वारीला कोणी जात नाही, कारण माझ्या गावातनं तुळशीची माळ जाते विठ्ठलाला, तर वारीला कोणी जात नाही. काय सर त्यामागचं लॉजिक एखादं सांगाल? आणि गावचं नाव पण सांगा. गाव माझं कुडाळ तालुक्यातलं वालावल, सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं कुडाळ तालुक्यातलं वालावल नावाचं गाव आहे, जिथं वारीला कोणी जात नाही. ते खूप वर्षापासून म्हणजे अनेक पूर्वापार चालत आलेलं आहे. त्यामागचं कारण मला नेमकं नाही माहिती आहे, पण तिथनं तुळशीची माळ मात्र जाते. कदाचित त्यामुळे असेल की तो सन्मान, माळेचा सन्मान, लक्ष्मीनारायणाचं मंदिर तीर्थस्थान आहे, त्याचा सन्मान म्हणून कदाचित असेल ते वारीला कोणी जात नाही. निश्चितच. तुम्ही कधी पंढरपूरला विठ्ठलाला भेटायला गेल्यानंतर काय भावना आलेली एखादी सांगाल का गाण्याच्या निमित्ताने? भावना, आणि मी खूप वर्षापूर्वी मी कार्यक्रम करायचो, म्हणजे लाईव्ह शोज वाजवायचो मी सिंथेसायझर, तेव्हा मी गेलेलो आहे पंढरपूरला, विठ्ठलाचं दर्शन घेतलेलं आहे. खूप छान पवित्र जागा आहे ती. अनेक बहुजन समाजातली लोक तिथे येतात, तर ते एक पवित्र स्थान आहे. खूप छान वाटतंच तिथं. मंडळी, जगात भारी पंढरीची वारी हे गाणं आणि याबरोबर या गाण्याचे गायक असू देत, संगीतकार असू देत, त्याचबरोबर गीतकार असू देत, या सर्वांच्या बाईटात आपण ऐकलेल्या आहेत, त्यांचे अनुभव ऐकलेले आहेत. याच पद्धतीचे अनेक व्हिडिओज पाहण्यासाठी माय महानगरला जरूर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. नुकतीच आषाढी वारी येते, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वारकऱ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.